गुड मॉर्निंग सर्वांना। सकाळ सकाळी खूप सारा पसारा निघाला होता। त्याचं कारण असं की मार्केटवरून भरपूर लसूण आणला होता आणि त्यातला निम्मा लसूण हा खराब झाला होता। मग राहिलेला जो लसूण होता म्हटलं आता तो नीट करून ठेवायचा। अशा प्रकारे छान असा लसूण नीट करून ठेवला। नाश्त्यामध्ये काही वेगळं बनवलं नव्हतं आणि लंचमध्ये मी फ्राईड राईस खाल्ला होता, पण त्याचा काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही। तर लंच केल्यानंतर मी डायरेक्ट माझ्या कामाला सुरुवात केली। आजचा माझं मेन काम जे होतं ते आज मला अर्धा किलोचे गुलाबजाम बनवायचे होते। मी या ठिकाणी चितळेंची गुलाबजामाचं पॅकेट वापरलेलं आहे अर्धा किलोचं। तर मी या ठिकाणी बघा तुम्हाला छोटे छोटे टिप्स देते। गुलाबजामचं नेहमी पीठ जे आहे ते दुधामध्ये मळून घ्यायचं आहे। कोमट कोमट दुधामध्ये भरपूर प्रमाणात पातळ पीठ मळायचं आहे। पातळ पीठ मळलं तरच तुमचे गुलाबजाम लुसलुशीत होणार आहे। जर घट्ट झालं तर ते रट्ट होणार आहे। तर या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की जर तुम्ही पातळ पातळ मळून घ्या, 15 मिनिटं ठेवलं ते आपोआप घट्ट होतं। एकसारख्या शेपचे बघा पेढे करून घेतलेले आहेत। तेल तापत ठेवलेले आहे। एका बाजूला पाक उकळत आहे आपला। तर मंद आचेवरती हे जे सगळे पेढे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत छान बारीक गॅसवर। मोठ्या गॅसवर जर तुम्ही तळून घेतले तर ते आतपर्यंत चांगले शिजणार नाही, कच्चे कच्चे लागतील। तर तुम्हाला बारीक गॅसवरती छान असे गोल्डन ब्राऊन तुम्हाला कसे पाहिजे तसे तुम्ही करू शकता। मला शक्यतो ब्राऊन कलरमध्ये आवडतात, त्यामुळे मी ब्राऊन कलरमध्ये केलेले आहेत। तर अशा प्रकारे मी सगळे गुलाबजाम एका ठिकाणी आधी तळून घेतलेले आहे आणि एकदम आपल्याला पाकात सोडायचे आहे। अर्धे अर्धे आपल्याला पाकात सोडायचे नाही आहे, कारण अर्धा पाक आधी अर्धे गुलाबजाम पिऊन घेतील। त्यामुळं काय करायचं आहे, पाक या ठिकाणी तयार झाल्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये आधी पाक टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक सोबत सगळे गुलाबजाम आपल्याला टाकायचे आहेत, म्हणजे छान असे गुलाबजाम त्याच्यामध्ये पोहतात। आणि मग तुम्ही लगेच बघू शकता 3 ते 4 तासामध्ये गुलाबजाम टम्म असे फुगलेले आहेत, मस्तपैकी छान लागतात खायला एकदम। तर गुलाबजामचे छोटे छोटे टिप्स आहेत, त्याच्यानुसार तुम्ही एकदम सॉफ्ट गुलाबजाम बनवू शकता। त्याचा रिव्ह्यू सुद्धा तुम्हाला दाखवते मी। तर डिनरमध्ये आज मी चवळीची भाजी बनवली होती, सुकी पालकचं वरण होतं, सोबत बाजरीची भाकरी देखील होती, चपातीसुद्धा होती। आता कैरीचा सीझन आहे, कैरी होती, काकडी होती। छान असा डिनर केला आणि तुम्ही बघू शकता लास्टला मी गुलाबजाम खाल्लं, त्याचा रिव्ह्यू। गुलाबजाम आपलं फोडलं की बघा आतपर्यंत पूर्ण पाक गेलेला आहे पसरट भांड्यामध्ये ठेवल्यामुळं। आणि गुलाबजाममध्ये तुम्हाला अजिबात असं पिठाळ काहीच लागणार नाही। तर हे गुलाबजाम एक नंबर लुसलुशीत झाले। तुम्ही दाबून सुद्धा याला बघू शकता किती मऊ आकारात ते झालेलं आहे। तर असे छोटे टिप्स जर वापरल्या ना तुम्ही माझ्या, तर तुमचे सुद्धा गुलाबजाम असे होणार। कमेंट करून नक्की सांगा तुमचे असे गुलाबजाम झाले का, आणि घरी नक्की ट्राय करा। एवढंच मग अशा प्रकारे आजचा हा दिवस गेला। रात्री नाईट वॉकला गेलो, हे एक छान फूल मला दिसलेलं वॉक करताना, खूप छान फूल आहे। काय म्हणतात